या आशा चित्रपटाच्या माध्यमाने ते राबवतोय. मला वाटतं उद्या जागतिक कन्या दिन आहे आणि त्या निमित्ताने आज हा कार्यक्रम इथे होतोय. मला वाटतं त्याला एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व देखील आहे. आणि त्याचबरोबर सगळ्या आशा सेविकांच्या उपस्थितीमध्ये आशा सेवकांच्या हा जो चित्रपट ज्यांनी प्रोड्यूस केला अशा प्रोड्युसर मॅडम पाटील मॅडम यांचं खूप खूप अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर डिरेक्टर जे आहेत तेही पाटील आहेत, त्यांचं देखील खूप खूप मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. आणि त्याचबरोबर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका अशी रिंकू राजगुरू यांचं देखील खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आज अशा विषयावरती एक सेन्सिटिव्ह विषयावरती ज्याचं समाजामध्ये खूप मोठं योगदान आहे असा टॉपिक घेऊन एक चित्रपट करणं मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी कमर्शियल अँगल बाजूला ठेवून समाज प्रबोधन एंटरटेनमेंट बरोबर मला वाटतं आत्ताच्या या परिस्थितीमध्ये एंटरटेनमेंट आणि समाज प्रबोधन हे जेव्हा एकत्रित जातं तेव्हा त्या लोकांच्या मनामध्ये जाऊन भिडतं आणि रुजतं. मला वाटतं ह्याचा चांगला एक संगम जो आहे तो आपण या चित्रपटाच्या माध्यमाने या ठिकाणी जुळून आणलेला आहे. मी सगळ्या टीमचा खरंच खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आशा हा चित्रपट तुम्ही महाराष्ट्रामध्ये लवकरच प्रदर्शित करणार आहे. पण ते प्रदर्शित होण्याच्या अगोदरच महाराष्ट्र सरकारचे शासनाचे 4 मेन पुरस्कार जे आहेत ते या चित्रपटाला मिळाले. मला वाटतं त्यासाठी देखील सगळ्या टीमचं मी अभिनंदन व्यक्त करतो. पण सगळ्या आशा सेविकांचं अभिनंदन करतो त्यासाठी की त्यांनी जे काम गेले इतके वर्ष त्याच्यामुळे आपल्याला हा संदर्भ आणि हा सब्जेक्ट मिळाला हा चित्रपट बनवण्यासाठी. तर सगळ्या आशा सेविकांचं देखील मी खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुमचं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण देशामध्ये एक मोठं योगदान राहिलेलं आहे. आपण सगळे डॉक्टर्स जे आहेत त्या डॉक्टरांना देव मानतो, जीव वाचवतात डॉक्टर्स. पण त्याचबरोबर खेडोपाड्यामध्ये जाऊन महिलांच्या प्रसूती करणं, त्याचबरोबर त्यांच्यापर्यंत चांगल्या प्रकारचं औषधं पोहोचणं, इम्युनायझेशन करणं, मला वाटतं हे सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल ते आशा सेविकांनी केलं. आणि पूर्ण देशामध्ये बाल मृत्यू दर आणि त्याचबरोबर माता मृत्यू दर कमी करण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे आपल्या सगळ्यांचं. मला वाटतं आपल्या जीवनावरती कोणीतरी विचार केला की एक चित्रपट झाला पाहिजे. मला वाटतं तुमचं अशाच येणाऱ्या काळामध्ये अजून असे वेगवेगळे टॉपिक्स घेऊन जे आपल्या समाजामध्ये एक मोठा घटक आहे, आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी एक मोठं काम करतात अशा लोकांवरती आपण चित्रपट बनवाल अशी देखील अपेक्षा मी इथे व्यक्त करतो. आणि आपलं योगदान या सगळ्या गोष्टींमध्ये आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार जे पुन्हा सत्तेत आलेलं आहे त्याच्यामध्ये देखील मोठं योगदान जे आहे ते आशा सेविकांचं पण आहे. त्यासाठी देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आशा सेविकांनी जेवढी मेहनत केली आणि त्याचबरोबर सरकारने देखील आशा सेविकांच्या बरोबर त्यांचं मानधन असेल वाढवण्याचं काम असेल. कारण की हे सरकार जे आलं आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते महिला शक्ती इथे बसलेली आहे आणि एका महिलेने हा चित्रपट त्याची निर्मिती केलेली आहे. आणि हे जे सरकार आलेलं आहे त्याच्यामध्ये देखील सगळ्यात मोठं योगदान जे आहे ते महिलांचंच आहे, लाडक्या बहिणींचं आहे. तर मी खरंच सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. इथे आमचे नेते राहुल शेवाळेजी देखील उपस्थित आहेत. शायना मॅडमचं देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी देखील एक चांगला इनिशिएटिव्ह जे आहे जेव्हा आमच्याकडे टीम आली तेव्हा ही टीमनी बाबा कशा प्रकारे हा आशा जो आहे तो लोकांपर्यंत घेऊन जायचा हा चित्रपट, तर त्याची एक जबाबदारी जी आहे ती शायना मॅडमने पण घेतली. तर शायना MC यांचा देखील मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. रिंकू राजगुरू यांचं खास करून अभिनंदन करतो की सैराट पासून जो प्रवास सुरू केला आज एका वेगळ्या कॅनव्हस वरती एक वेगळ्या टॉपिक वरती हा चित्रपट आपण निर्माण केला. सैराट मध्ये एक वेगळी भूमिका पूर्ण महाराष्ट्राने पाहिली, देशाने पाहिली आणि आशाच्या माध्यमाने एक सिरियस भूमिका जी आहे
ती आपल्या या पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला पाहायला मिळेल. आणि हा चित्रपट जो आहे ज्याला पुरस्कार अगोदरच मिळालेले आहेत, येणाऱ्या काळामध्ये अजून पुरस्कार मिळो, चित्रपट जो आहे तो सुपर डुपर हिट हो, अशा सगळ्या शुभेच्छा मी देतो. सगळ्यांना धन्यवाद.